दोन्ही खुंटे गे, प्रपंचाचे नेटे गे, लावून पाची बोटे गे, तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला रे विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला रे विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा, दीर तो तिसरा. सासू आणि सासरा, दीर तो तिसरा. ओव्या गाऊ व्रतारा, तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला रे विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला रे विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. 12 गडणी अवघ्या कामिनी. 12 गडणी अवघ्या कामिनी. ओव्या गाऊ बसुनी, तू ये रे बा विठ्ठला. ओ विठ्ठला रे विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला रे विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळणदळीले, पीठ भरिले. प्रपंच दळणदळीले, पीठ भरिले. सासू पुढे ठेविले, तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला रे विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला रे विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सत्वाचे आधण ठेविले, पुण्या वैरिले. सत्वाचे आधण ठेविले, पुण्या वैरिले. पाप ते उतू गेले, तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला रे विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला रे विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. जनी जाते गाईल, कीर्त राहील. जनी जाते गाईल, कीर्त राहील. थोडासा लाभ होईल, तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला रे विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला रे विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. धन्यवाद. खूप छान अभंग. आणि आजच्या मला वाटतं श्लोकाशी पण थोडासा संबंधित असणारा असा आहे. कारण हो. प्रत्येक कामाच्या भोवती भगवंताचं अधिष्ठान असलं किंवा त्याची हो. उपस्थिती असली, काम व्यवस्थित होतं. त्यामुळे त्याच अर्थाचा असा छान अभंग आपण सादर केलात. खूप छान. आजच्या चर्चेला आपण पुढे सुरुवात करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. 2 आठवड्यांची छोटीशी विश्रांती घेऊन आपण परत अभ्यास वर्गात जॉईन झालेलो आहोत. त्यामुळे पुरुषोत्तम योग चालू आहे, आपला 15वा अध्याय चालू आहे. त्याच्यातल्या 12व्या श्लोकाचा अर्थ आणि त्याच्या पुढचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. पण त्यापूर्वी 1-2 आठवड्यापूर्वी आपण जे चर्चा केली होती त्याची थोडीशी उजळणी, म्हणजे फक्त त्या श्लोकांचं उदाहरण मी करतो, म्हणजे आपल्याला थोडंसं आठवेल की रेफरन्स काय होता आधीच्या श्लोकाचा. त्याच्यामध्ये 10वा आणि 11वा श्लोक सुचेता शेवडे वहिनींनी घेतला होता खूप चांगल्या प्रकारे. ते श्लोक असे होते. 10वा श्लोक जो आहे 15व्या अध्यायातला, तो असा होता. उत्क्रामंतं स्थितं वापी भुंजानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. म्हणजे शरीर सोडून जात असताना किंवा शरीरात असताना सुद्धा, विषयांचा भोग घेत असताना किंवा 3 गुणांनी युक्त असताना सुद्धा त्या आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखत नाहीत. केवळ ज्ञानरूपी दृष्टी ज्यांच्याकडे आहे, ज्ञानाचा चष्मा ज्यांनी लावलाय,
त्यांनाच ते विवेकी ज्ञानीच ते ओळखू शकतात. कुणाला ओळखू शकतात? तर आत्मस्वरूपाला. असं 10व्या श्लोकात म्हटलं होतं. 11व्या श्लोकात काय म्हटलं होतं? यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यान्मन्य व्यवस्थितम् यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः. म्हणजे योगीजन सुद्धा आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वता जाणतात. म्हणजे हा आत्मतत्व जे आहे, आत्मस्वरूप जे आहे, सेल्फ रिअलायझेशन आहे, ते अगदी सहजासहजी होत नाही. त्याला थोडासा प्रयत्न करावा लागतो. आणि योगी लोकं सुद्धा ते प्रयत्नानेच ते जाणतात. परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केलेले नाही, अ, असे अज्ञानी लोक प्रयत्न करून सुद्धा या आत्मस्वरूपाला जाणू शकत नाहीत. असे हे 2 श्लोक होते आणि अ, त्याच्या पुढे भगवंत काय म्हणतात? तर भगवंत काय म्हणतात ते आणि ज्ञानेश्वर माऊली त्याबद्दल काय म्हणतात, त्याबद्दलचा श्लोक आणि त्याचं ओव्यांचं वाचन करण्याची विनंती मी शेवडे वहिनींना करतो. नमस्कार. नमस्कार. श्लोक 12वा. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. तरी सूर्यासकट आघवी हे विश्वरचना जे दावी ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे. जळ शोषुनी गेली या सविता ओलांश पुरवितसे जे माघवता ते चंद्री पंडुसुता ज्योत्स्ना माझी. आणि दहन पचन सिद्धी करीतसे जे निरवधी ते हुताशी तेजोवृद्धी माझीची गा. तेराव्या श्लोकाचं पण वाचन करायचं आहे. नाही, नाही, नाही. ठीक आहे. ओके ओके ओके. श्लोक असा आहे 12वा. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. त्याचा शब्दशः अर्थ काय आहे? आता आपण बघूया. यत् आदित्यगतम तेजो म्हणजे यत म्हणजे जे. आदित्यगतम तेजा म्हणजे सूर्य. आदित्य म्हणजे सूर्य. आदित्य गतम तेजा म्हणजे सूर्याचं जे तेज आहे. जगत भासयते अखिलम. अखिलम जगत भासयते. सर्व विश्वाला प्रकाशित करते. हे आपल्याला माहितीच आहे की सूर्य सगळ्या जगाला प्रकाश देतो. तसंच च यत् चंद्रमसी यच्चाग्नौ. चंद्रमसी च यत् चंद्रमसी यच्चाग्नौ म्हणजे यत् चंद्रमसी यत् अग्नौ. जे तेज चंद्रामध्ये आहे म्हणजे चंद्रमसी. यत् अग्नौ जे तेज अग्नीमध्ये आहे ते याच्यावरून तत्तेजो तत्तेजो तत् म्हणजे ते तेज विद्धि मामकम. मामकम तेज विद्धि म्हणजे माझेच ते तेज आहे असे जाण. असं कोण सांगतंय? भगवंत सांगतात अर्जुनाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना की यत आदित्यगतम तेजः अखिलम जगत भासयते च यत चंद्रमसी यत अग्नौ तत् मामकम तेज विद्धि. म्हणजे हे जे सूर्यामध्ये जे तेज दिसत आहे, चंद्रामध्ये जे तेज दिसत आहे किंवा अग्नीमध्ये जे तेज दिसत आहे, ते सर्व तेज जे आहे ते माझंच तेज आहे. हे तू लक्षात घे किंवा हे तू जाणून घे. आता याचं थोडंसं विस्तार बघायचा झाला तर आपल्याला 10वा अध्याय थोडासा आठवावा लागेल. विभूती योग अध्याय जो आपण अभ्यासला होता, त्याच्यामध्ये एक त्या 10व्या अध्यायातल्या 21व्या श्लोकाच्या पुढे भगवंतांनी त्यांच्या विविध विभूती सांगितल्या होत्या. म्हणजे मी कशा-कशात आहे. ते अर्जुनाने त्यांना विचारलं होतं, की सांगा तुम्हाला मी कशा-कशात पाहू? मग त्यांनी काही अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, की याच्यात मी आहे, याच्यात मी आहे, हा मी आहे, या गोष्टीमध्ये हा मी आहे. म्हणजे अमुक गोष्टीमध्ये म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट अमुक एखाद्या क्रायटेरियामध्ये असेल तर ती गोष्ट जी आहे, तो मी आहे.
जे उत्तम आहे, उदात्त आहे, उन्नत आहे, सगळ्या त्या गोष्टींमध्ये, त्या क्रायटेरियामध्ये, त्या विभागामध्ये ते सर्व मी आहे, असं भगवंतांनी त्यावेळेला अर्जुनाला आणि आपल्याला सर्वांना सांगितलं होतं विभूती योगामध्ये. तर तसंच थोडंसं कदाचित आपण याला म्हणूया एक्सटेंडेड थोडंसं विभूती योग असं म्हणता येईल. असा हा थोडासा हा पार्ट आहे. हे जे 1, 2, 3 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये भगवंत पुन्हा एकदा ते आठवण करून देतात अर्जुनाला. तर काय म्हणतात, की सूर्य आहे, चंद्र आहे, अग्नी आहे. या सगळ्यांमध्ये जे विश्व म्हणजे जगाला असं प्रकाश देण्याचं, प्रकाशमान करण्याचं तेज जे आहे, ते माझंच स्वरूप आहे. म्हणजे सूर्याचं तेज मीच आहे. त्याचा अर्थ काय, की विश्वाला प्रकाश देण्याची जी शक्ती आहे किंवा सामर्थ्य जे सूर्यामध्ये आहे किंवा रात्री चंद्र जेव्हा प्रकाशतो तेव्हा चंद्राचा जो प्रकाश देण्याचं सामर्थ्य जे आहे किंवा अग्नी चं जे सामर्थ्य आहे प्रकाश आणि दाह देण्याचं, माझ्या परब्रह्माच्या सत्तेने हे सर्व प्राप्त झालेलं आहे अर्जुना, हे तू लक्षात घे. याचं कारण काय, की सूर्य, चंद्र, तारे, अग्नी हे सर्व जगामधील किंवा या विषयांच्या प्रमाणे निर्माण झालेले असल्यामुळे ते पण ऍक्च्युअली जड किंवा अचेतन आहेत. दे आर लाईक इन्स्ट्रुमेंट्स. ते एक असे वस्तू आहेत किंवा यंत्र आहेत आपण असं म्हणूया. अ, त्यांना स्वतःचा प्रकाश नाही. इतकेच नव्हे तर विश्वाला आणि विषयांना सुद्धा प्रकाशमान करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही. आणि जर ते प्रकाशमान करत असतील, तर तो प्रकाश त्यांचा स्वतःचा नाही, माझा परमात्म्याचा प्रकाश आहे, असं भगवंत सांगतात. माझ्या म्हणजे ज्याला आपण ब्रह्मचैतन्य म्हणतो, त्याच्या सत्तेनेच त्यांना प्रकाशमान करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. कोणाला? सूर्याला, चंद्राला, अग्नीला वगैरे. म्हणजे मीच सूर्यामधून तेजोमय असा प्रकाश रूपाने विश्वाला प्रकाशमान करतो. चंद्रामधून शांत, थंड, शीतल प्रकाश रूपाने आणि अग्नीमधून दाहक तेज किंवा उष्ण अशा प्रकाशाने परिसराला प्रकाशित करतो. याचा अर्थ काय? तर या सर्वांच्या मधून मीच प्रकाशित करत असल्यामुळे सूर्य असोत किंवा चंद्र असो किंवा अग्नी असो, हे सर्व कोण आहेत? हे माझेच स्वरूप आहेत. माझ्याच विभूती आहेत. थोडक्यात या सर्वांच्या मधून जो भासणारा, अनुभवाला येणारा तो जो तेजोमय परमेश्वर आहे. आपण पाहतो, की सूर्य, चंद्र आपण म्हणतो यावत चंद्र दिवाकरो, की आपण ह्या गोष्टी म्हणतो, की ज्या परमनंट आहेत, फिक्स आहेत. म्हणजे ही जोपर्यंत हे जग कधीपर्यंत असेल, तर जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत वगैरे असं आपण कवितेत अनेक कवी उपमा देत असतात, की तोपर्यंत या गोष्टी टिकून राहतील किंवा या गोष्टी टिकणार नाही किंवा अशा पद्धतीने. म्हणजे या इतक्या शाश्वत आणि पिरियड गोष्टी मानल्या जातात आणि त्या गोष्टींना पण ॲक्चुअल जो ऊर्जा किंवा त्यांचं अस्तित्व जे आहे, ते भगवंतांमुळे आहे ह्याची भगवंत आपल्याला जाणीव करून देतात, की हा जो तेज त्यांच्यातला आहे, तो तेजोमय परमेश्वर मीच आहे. जसं आपण इलेक्ट्रिसिटीच्या काही याचं इन्स्ट्रुमेंट्सचं उदाहरण घेऊ शकतो. जसं की बल्ब आहे, ट्यूबलाईट आहे, फॅन आहे, हीटर आहे किंवा फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे. कुठलंही एखादं एनी इन्स्ट्रुमेंट. त्याला जर समजा बल्ब असेल तर त्याला प्रकाश, बल्ब आपल्याला प्रकाश देतो, पंखा आपल्याला वारा देतो, हीटर उष्णता देतो, फ्रीज थंड हवा देतो. हे सगळं कशामुळे होतं? हे सामर्थ्य बल्ब, पंखा, हीटर या सगळ्यांचं नाहीये. जर एम-एस-सी-बीने लाईट घालवली, तर काय होतं, की या सगळ्यांचं अस्तित्व म्हणजे युजलेस होतं. जरी समजा तुमच्याकडे इन्व्हर्टर असेल, तर त्या इन्व्हर्टरमध्ये कुठून तरी ऊर्जा तयार होते. त्या ऊर्जेच्या जीवावरच हे चालतं. हे इन्स्ट्रुमेंट्स स्वतःहून अशी स्वयंप्रकाशित चालत नाहीत. एखादं अगदी सोलार इन्स्ट्रुमेंट असेल, तरी सुद्धा ते सोलर एनर्जी कन्व्हर्ट करून इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये शेवटी ते या कुठल्यातरी एनर्जीवर चालतं. याचा अर्थ असा, की हे सामर्थ्य बल्ब, पंखा किंवा हीटरचं नाही, तर त्याच्या मागे असलेल्या इलेक्ट्रिसिटीचं किंवा विद्युत शक्तीचं आहे. आणि हे सगळ्यांना मान्य आहे. हे सायन्स आहे. एकदम सिंपल सायन्स. त्यामुळे इझिली म्हणजे एक्सेप्टेबल आहे. पण विजेच्या अस्तित्वानेच बल्बला प्रकाशमान करायचं, पंख्याला वारा निर्माण करण्याचं, हीटरला उष्णता देण्याचं सामर्थ्य
निर्माण होतं किंवा प्राप्त होतं. ही किमया त्या उपकरणांची नाही, त्या विजेची आहे हे सिद्ध होतं. त्याचप्रमाणे सूर्य, चंद्र आदी यांचा प्रकाश त्यांच्यामधून व्यक्त होणाऱ्या परमेश्वराच्या चैतन्याचा आहे, असं सिद्ध होतं, असं भगवंत स्पष्ट करतात. आता आपण खरं तर सायन्स यांनी वाचलेलं आहे किंवा आपल्या शाळेत पण आपल्याला होतं, की चंद्र हा सूर्याच्या प्रकाश परावर्तित करतो. त्यामुळे तो स्वयंप्रकाशित नाही, पण सूर्य स्वयंप्रकाशित आहेत, तारे स्वयंप्रकाशित आहेत, असं आपण वाचलेलं आहे. पण इथं जे उदाहरण दिलंय त्याचा अर्थ असा आहे, की हे जे स्वयंप्रकाश होण्यासाठीची जी एनर्जी आहे किंवा जी जी ते अंश आहे किंवा तो जो जसं आपण म्हणतो, की ज्ञान आहे किंवा स्वतः स्वची जाणीव आहे, ती त्या सूर्याला कुठनं होत असेल, तर ती या भगवंताकडनं होते, असं ही फिलॉसॉफी आहे. या ठिकाणी शंका येते, की म्हणजे विश्वच सूर्य आणि चंद्राप्रमाणे कार्य आहे आणि सर्वच विषयांच्या मागे एकच चैतन्यमय, ज्योतिमय परमेश्वर आहे. तर मग सर्वच वस्तूंना प्रकाशमान का होता येत नाही? त्यांना सगळ्यांना का तेज प्राप्त होत नाही? असा पण एखादा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण प्रत्यक्षात तसं दिसत नाही. उलट सूर्य, चंद्र, अग्नी, तारे यांच्यामध्येच ते दिसतं. असे का? त्याचं कारण काय? एकाच प्रकृतीमधनं निर्माण झालेले असले, तरी सर्वांमध्ये असा भेद का असू शकतो? जसं की पृथ्वीमधून भिंत आणि आरसा निर्माण होतो. परंतु भिंतीच्या पलीकडचं आपल्याला दिसत नाही आणि आरशातनं आपल्याला आपलं रिफ्लेक्शन दिसतं. म्हणजे आरशाला प्रतिबिंब निर्माण करण्याची शक्ती आहे, भिंतीला ती नाहीये. उपाधी जर शुद्ध असेल, तर तिला प्रतिबिंब निर्माण करण्याची शक्ती मिळते आणि अशुद्ध जर असेल, तर नाही. त्याप्रमाणे आरसा अतिशय शुद्ध, स्वच्छ आहे म्हणून प्रतिबिंब निर्माण करतो आणि याउलट भिंत खडबडीत असल्यामुळे प्रत्यक्ष प्रतिबिंब न दिसता त्यावर पडलेली सावली दिसते. त्यामुळे एकच परमात्मा सगळ्या विश्वाला जरी प्राप्त करून व्यक्त होत असेल, तरीही सत्वशुद्ध उपाधीमधून व्यक्त होताना मात्र तो तेजोमय प्रकाश रूपानेच व्यक्त होतो. त्यामुळे सूर्य, चंद्र, अग्नी याच अधिक सात्विक, अधिक स्वच्छ असल्यामुळे त्यामधून तो प्रकाशमय असतो आणि अन्य वस्तूंच्या मधून मात्र त्याप्रमाणे प्रकाश भासत नाही. थोडक्यात उपाधी विशेष असल्यामुळेच सूर्य, चंद्र, अग्नी हे या परमेश्वराच्या विभूती आहेत, असं म्हणता येईल. जर प्रत्येक साधकाने याचं जाणीव ठेवली पाहिजे, की ज्यामुळे सर्व प्रकाशकांना बघताना केवळ स्थूल बुद्धीने विश्वामधील अन्य वस्तूंच्या प्रमाणे न बघता ईश्वर स्वरूपाने पाहायला पाहिजे, जाणायला पाहिजे. त्याच्यामध्ये ईश्वराची सत्ता पाहून परमेश्वराचाच महिमा हा सगळा आहे, हे जाणायला पाहिजे. हा भगवंताचा अभिप्राय आहे. आपण मागे सूर्यप्रकाशक, चंद्रप्रकाशक, अग्निप्रकाशक हे बघितलं होतं. मागे 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 मला वाटतं याच अध्यायातल्या एका श्लोकामध्ये 16व्या अध्यायातल्या मला वाटतं अगदी सुरुवातीच्या श्लोकांमध्ये आपण ते बघितलं होतं, की हे सूर्यप्रकाशक, चंद्रप्रकाशक आणि अग्निप्रकाशक. ते प्रकाशक म्हणजे दृश्य आणि कार्यरूप असतात. पण तो त्याच्यात पण असं म्हटलं होतं, की त्या गोष्टी जड, अचेतन आणि अनित्य आहेत. आणि नित्य काय आहे? तर आत्मस्वरूप आहे किंवा ही चेतना आहे. त्यामुळे हे भगवंताचं जिथं अधिष्ठान असेल, तीच गोष्ट आणि ती शुद्ध असेल, चांगली असेल, उच्च असेल, उत्तम असेल, तरच त्याच्यातनं अनुभूती आपल्याला येऊ शकते, असं भगवंत या श्लोकातून म्हणतात. आणि त्याच्यासाठी त्यांनी सूर्य, चंद्र आणि अग्नीचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये हे एक मी जे मगाशी म्हणलं त्याप्रमाणे याचा ज्ञानेश्वरीचा आधी आपण पाहूया आणि त्याच्यानंतर 10व्या श्लोकातलं एक काही उदाहरण आठवूया. तर याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी काय म्हणलंय त्यांच्या ओव्यांमधून, की तरी सूर्यासकट आघवी हे विश्वरचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे. म्हणजे ही सूर्यासकट आघवी, ही सगळे सूर्य, ही विश्वरचना जो प्रकाश दाखवतो तो माझा आहे.
ती दीप्ती माझी जाणावी. तो प्रकाश माझा आहे आणि तो प्रकाश विश्वाच्या आदी अंती आहे, अद्यंती आहे, असं समज, असं अर्जुनाला भगवंत सांगतात. पुढे ते काय म्हणतात, जळ शोषून गेली या सविता, ओलांश पुरवितसे जय माघवता, ते चंद्रीम पंडुसुता ज्योत्स्ना माझी. म्हणजे अर्जुना, जे जळ शोषून गेली या सविता, जे सूर्य पृथ्वीतील सर्व पाणी ओलावा शोषून गेल्यावर जो प्रकाश पुन्हा ओलावा पुरवतो, तो चंद्राच्या ठिकाणी असणारा प्रकाश माझा आहे, असं ते सांगतात. म्हणजे एक कल्पना केली आहे त्यांनी, की सूर्य हा समजा ओलावा शोषत असेल किंवा तो तीव्र असेल, ऊन तीव्र असतं, आपण टोपी घालून बाहेर जातो, छत्री घेऊन जातो, ऊन आपल्याला सहन होतच असं नाही. तर जळ शोषून गेली या सविता, पण तो चंद्राच्या रूपाने परत देव कसा करतो, की शीतल सुंदर प्रकाश, म्हणजे ओलावा असं म्हणलंय, तो पुन्हा रिफ्लेक्ट करतो. आणि जे प्रखर पुढचं काय हे आहे, की आणि दहन पचन सिद्धी करीत असे जे निरवधी, ते हुताशी तेजोवृद्धी माझी चिगा. आणि जे प्रखर तेज म्हणजे अग्नी, जाळण्याची आणि शिजवण्याची क्रिया शेवटास नेते, म्हणजे जे जाळण्याची आणि शिजवण्याची क्रिया करतो, तो कोण, तर अग्नी. त्या अग्नीच्या ठिकाणी असणारे प्रखर तेज माझेच आहे, ते हुताशी तेजवृद्धी माझीची गा, असं भगवंत सांगतात. हे ज्ञानेश्वरीतलं अ, अ, थोडक्यात अवतरण आलं. त्याच्याच वेळेला 10व्या अध्यायातलं 10व्या विभूती योग या अध्यायातला 20वा श्लोक आपण पाहूया. 20व्या श्लोकात 10व्या अध्यायातला काय म्हटलं होतं ते आपण बघूया. एकच मिनिट. त्याच्यात म्हणले, आदित्यानाहं विष्णुर ज्योतिषाम रविरंशमान, मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. काय म्हटलंय, आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषाम रविरंशमान, मरुतास्मी नक्षत्राणामहं शशीम. म्हणजे काय, तर भगवंताने अर्जुन रूपी सर्वांना काय सांगितलंय याच्यातनं, विभूती योगातनं, की त्यांनी सांगितलंय की एक 5-6 फॅक्टर्स सांगितलेत, की 1, सर्व भूतांच्या हृदयस्थ सर्वांचा आत्मा मी आहे. सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंत मीच आहे. ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य मी आहे. आदितीच्या 12 पुत्रांपैकी विष्णू मी आहे. 49 वायू देवतांचे तेज मी आहे. आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्र हे जे आहे तो मी आहे. पुन्हा पुढे 22व्या श्लोकात 10व्या अध्यायातल्या त्यांनी म्हणले, भूतानामस्मी चेतना. भूत प्राणांमधली चेतना म्हणजे जीवनशक्ती मीच आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर याच्याबद्दल आपण थोडस आठवण घेऊया, की एक्झॅक्टली त्यांनी काय म्हटलं होतं. त्याच्यासाठी मला ते मी मागे एकदा उद्धृत केलेलं ते एक गाणं परत एकदा आठवतंय. ते मी जरा पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो. ते एक रॉकस्टार म्हणून एक सिनेमा होता. त्याच्यामधलं एक गाणं होतं. ते रेहमाननी म्युझिक केलेलं. त्याच्यामध्ये त्याचे शब्द होते, कुन फाया कुन. पुराणातलं एक सुराह आहे, म्हणजे एक श्लोक आहे. यासीन या नावाचा अध्याय आहे कुराणातला. त्याच्यामध्ये हा शब्द येतो, कुन फायाकुन. कुन म्हणजे असणे, फायाकुन म्हणजे तो आहे. ते या गाण्यात काय शब्द होते, की जब कहीं पे कुछ नहीं थी, कुछ नहीं था. म्हणजे तोही नव्हता, तीही नव्हती. म्हणजे आदाम नव्हता, ईव नव्हती, कोणी नव्हतं. वही था, वही था. कोण वही था म्हणजे ईश्वर. आपण इथं धर्माची बाजू बाजूला ठेवूया. फिलॉसॉफी फक्त लक्षात घेऊया. अ, जब कहीं पे कुछ नहीं था, वही था, वही था. वो जो मुझ में समाया, वो जो तुझ में समाया, मौला वही वही माया. म्हणजे जो तुझ्यात सामावलेला आहे, जो माझ्यात सामावलेला आहे, तो कोण आहे? तो मौला आहे आणि त्याचीच ही माया आहे. म्हणजे तोच सगळं हे घडवून आणतो.
गूढ आहे, सर्वत्र आहे. आपल्या विश्वाच्या सुरुवातीपासून तोच आहे आणि आपला अंत होईल पण त्याचा अंत नाही. तो म्हणजे अव्यक्त आणि भूतानी मध्य व्यक्त मध्यानी भारत आपण दुसऱ्या अध्यायात वाचलं होतं, की व्यक्त होण्याच्या आधी पण तो असतो, व्यक्त झालेल्या त्या अवस्थेत तो असतो आणि व्यक्त आपली अवतार कार्य संपल्यानंतर पण पुढे तोच असतो. त्या गाण्यात अजून पुढे म्हणलं होतं, रंग रेजा रंग मेरा तन मेरा मन, लेले रंगाई चाहे तन चाहे मन. की हे ईश्वरा तू काय कर. ते आता हे मगाशी म्हटल्याप्रमाणे किंवा सूर्यच का तेजस्वी दिसतो, अग्नीच का तेजस्वी दिसतो, चंद्रच का, त्यालाच का म्हणजे भगवंतांनी रूप म्हणलंय माझं स्वतःच, भिंत का नाही रिफ्लेक्शन देत, आरसा का रिफ्लेक्शन देतो वगैरे. तर त्यासाठी मला ईश्वराप्रमाणे बनायला पाहिजे. ईश्वराप्रमाणे बनायला पाहिजे म्हणजे नेमकं काय बनायला पाहिजे, की त्यातले चांगले गुण आहेत, त्रिगुणातीत होणं वगैरे. आपण मागे हे सगळं अभ्यासलेलं आहे, की त्रिगुणांच्या पलीकडे जाणं, चांगलं वागणं, सद्गुण बाळगणं. त्यासाठी या गाण्यात तो कवी म्हणतो, ईश्वराला म्हणतो रंगरेजा म्हणजे रंगवणारा, रंगारी, पेंटर. रंगरेजा रंग मेरा तन मेरा मन, माझं शरीर रंगव, माझं मन रंगवून टाक हे पेंटर. लेले रंगाई म्हणजे रंगाई म्हणजे रंग देण्याची फी, म्हणजे चार्जेस, पेंटिंग चार्जेस घे पण ते तेवढं कर. चाहे शरीर रंगवण्याचे चार्जेस घे, मन रंगवण्याचे चार्जेस घे, पण मला तू तुझ्याप्रमाणे करून टाक. सजरा सवेरा मेरे तन बरसे, सकाळी तुझ्या आशीर्वादांचा पाऊस अंगावर पाड. सजरा सवेरा मेरा तन बरसे, माझ्या अंगावर तुझ्या आशीर्वादांचा पाऊस पाड. कजरा अंधेरा तेरी जलती लाव, रात्री सम माझ्या मनातील काळा कुट्टा अंधार काढून मनात तुझ्याच प्रतिमेचा प्रकाश पडू दे. कजरा अंधेरा तेरी जलती लव, माझ्या मनात जो काळा कुट्टा अंधार आहे, अंधार कुठला टिपिकल अंधार नाही की बाबा दिसतो लाईट गेल्यामुळे. माझ्या मनातला काळा कुट्टा अंधार काढून टाक आणि मनात तुझ्या प्रतिमेमुळे तुझ्या प्रतिमेचा प्रकाश पाड, असं तो कवी त्याच्यात म्हणतो. आता हा प्रकाश म्हणजे आपण आता हे सूर्य, चंद्र, अग्नी ही प्रतिमा, प्रतीक म्हणून बघूयात, की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या प्रकाशक गोष्टी फक्त आकाशात किंवा जमिनीवर अमुक अमुक ठिकाणी असं नाही, तर ते आपल्या मनातच आपल्याला हे प्रकाशक तयार करायला पाहिजेत आणि त्याच्यातनं आपण रिफ्लेक्टर्स लावून आपलं मन उजळवून टाकलं पाहिजे. असं बहुतेक या श्लोकातून परमेश्वराला आपल्याला सांगायचं असेल. आपल्याला ते सुरेश वाडकरांचं गीत पण मी परत एकदा आठवण करून देतो. मागे कधीतरी बोललो असेल मी. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य, चंद्र, तारे, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे. असं परमेश्वराला भक्त विचारतोय, की तुझी कोटी कोटी रूप आहेत, म्हणजे अनेक रूप आहेत. कोटी म्हणजे करोड्स नाही, अनेक रूप आहेत. जसे सूर्य अनेक आहेत, चंद्र अनेक आहेत, तारे असंख्य आहेत. आता आता ते तुला कुठं कुठं शोधू मी तुला, तुझे हे सगळे देव्हारेच म्हणता येतील, की त्याच्यात तू वसलेला आहेस. भगवंत पण म्हणतात, मी सूर्याच्या तेजामध्ये आहे, मी चंद्राच्या तेजामध्ये आहे, मी अग्नीच्या तेजात आहे, मी ताऱ्यांच्या तेजात आहे. कवी त्याच्यात पुढे म्हणतो, बीज अंकुरे ज्या ठाई असे तुझा वास. बी ज्या जमिनीत ज्या ठिकाणी अंकुरतं, जी प्रोसेस आहे, त्या ठिकाणी तुझा एक्झिस्टन्स आहे, तुझं अस्तित्व आहे, म्हणून तो तिथं बीज अंकुरतं. तुझ्या दर्शनाने येतो फुलाला सुवास. फुलाला वास येतो, तो काय फुलाच्यामुळे येतो का? नाही. तो कशामुळे येतो ते दॅट इज युअर म्हणजे क्रेडिट, असं भगवंताला कवी सांगतो, की तुझ्यामुळे फुलाला वास येतो, तुझ्या दर्शनाने येतो. फुल जेव्हा तुझं दर्शन घेतं, तुला पाहतं किंवा तुला अनुभवतं, तेव्हा त्याला सुवास येतो. चराचरा रंगविशी रंग तुझा कोणता रे? तू सगळ्या चराचराला रंगवतोस. असंख्य रंगाची फुलं, कास पठारावर लोक गर्दी करून येतात, की असंख्य रंगाची लाखो फुलं. चराचरा रंगविशी, पण रंग तुझा कोणता रे? यातला तुझा रंग कुठला? तर हे सगळे रंग त्यांनीच तर बनवलेत. त्याच्यात पुन्हा कवी पडतो, कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला,
कधी जनी निर्जनी ही तुझा पाय रोवलेला, तुझी खूण नाही ऐसा गाव तरी कोणता रे. म्हणजे ग्रीष्मामध्ये जे ऊन लागतं तेही तूच आहेस, आणि ढग जेव्हा बरसतात, जोरदार पाऊस पडतो, त्याच्यात भिजणारे आपण, तो मेघ ओला जो ढग आहे, तोही तूच आहेस. जनी तू आहेस, म्हणजे लोकांमध्ये सगळीकडे तू आहेस. निर्जनी म्हणजे जिथं माणसं नाहीत, तिथंही तूच आहेस. जनी निर्जनी ही तुझा पाय रोवलेला. तुझी खूण नाही असा गाव कुठला आहे का भगवंता? तुझी खूण नाही ऐसा गाव कधी तरी कोणता रे? असं कवी विचारतो. कारण तसा कुठलाच गाव नाही. तो आहे म्हणूनच हे सर्व आहे. त्याचं अस्तित्व सर्वस्व आहे, सर्वत्र आहे, आणि याची जाणीव आपल्याला व्हावी म्हणून भगवंत पुन्हा पुन्हा काही गोष्टी आठवण करून देत आहेत. यशवंत देवांची ही कविता आहे. त्याच्यात अ, पुढे ते शेवटी म्हणतात, "खरे रूप देवा तुझे कोणते कळेना, तूच विटेवरी, तूच वैकुंठीचा राणा." तुझं देवा नक्की रूप कुठलं ते काही कळत नाही. तू विटेवरी उभय असलेला विठ्ठल पण तूच आहेस. वैकुंठीचा राणा विष्णू तूच आहेस. तुला आळवायचा घ्यावा शब्द तरी कोणता रे? तुला आळवायला मी शब्द कुठला घेऊ? आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणतो, आपण अथर्वशीर्ष म्हणतो, आपण अनेक स्तोत्र म्हणतो. नक्की तुला आळवायचा घ्यावा शब्द कोणता रे? असं कवी यशवंत देवांनी भगवंतांना याच्यात विचारलेलं आहे. फार सुंदर अशा पंक्ती आहेत. आणि इकडं भगवंत काय सांगतायत, की मी या सर्वात आहे. म्हणजे माझं हे सर्व अस्तित्व याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यातच तो जो श्लोक आहे, जो 20वा श्लोक आहे, त्याच्याबद्दल सांगायचं झालं, तर त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय, की आदित्यानां विष्णू अहम ज्योतिषां रवी अंशुमान मृतां मरीचिः अस्मी नक्षत्राणां शशी अहम. आदित्यानां विष्णू अहम म्हणजे अदितीच्या पुत्रांमध्ये मी विष्णू आहे, असं तिथं विभूती योगातल्या या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. कश्यप ऋषींची पत्नी अदिती, तिचे 12 पुत्र होते, म्हणजे धाता, मित्र, अर्यमा, शुक्र, वरुण, अंशु, भग, विवस्वान, पूषा, सविता, वश्य आणि विष्णू. म्हणजे विष्णू का आहे मी? भगवंत का म्हणतो विष्णू का आहे? कारण विष्णू हे गुण, शक्ती, प्रभाव, सामर्थ्य या सर्वांचं प्रतीक आहे. म्हणून आदित्यानां विष्णू अहम. ज्योतिषाम रवी अंशुमान. प्रकाशमान वस्तूंच्या मध्ये मी सूर्य आहे. अंशुमान, रवी म्हणजे सूर्य. ज्योतिषाम अंशुमान म्हणजे काय? प्रकाशक. कोणते प्रकाशक? आपण मागे चर्चा केली त्याप्रमाणे 5 प्रकाशक मानले जातात. चंद्र तो एक प्रकाश देतो, सूर्य प्रकाश देतो, तारे प्रकाश देतात, विद्युल्लता वीज प्रकाश देते, आणि अग्नी प्रकाश देतो. तर याच्यामध्ये सूर्य मी आहे असं भगवंतांनी म्हणलंय, की ज्योतिषाम रवीही अंशुमान. मी प्रकाशमान वस्तूंच्या मध्ये सूर्य आहे. आणि इथेही या श्लोकामध्ये भगवंतांनी तेच सांगितलेलं आहे, की मी या सूर्याचं जे तेज आहे ते मी आहे. आणि पुढे याने म्हणले मरुताम मरुचीही अस्मी. वायुदेवतांमध्ये मी मरीची आहे. वायूचे 49 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये प्राहव, प्रवाह, निवाह, परवाह, उद्वह, संवाद, परिवाह असे अनेक 49 प्रकार आहेत. त्यातला मरीची हा प्रधान वायू प्रकार मानला जातो. तर तो मी आहे असं भगवंतांनी त्या श्लोकात सांगितलंय. आणि नक्षत्राणाम शशी अहम. नक्षत्र आपल्याला माहिती आहे 27 आहेत, पण त्याच्यामध्ये चंद्र पण एक नक्षत्र मानलं गेलंय. म्हणजे अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, घनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती अशी ही सगळी 27 नक्षत्र. पण त्याच्यात पण चंद्रमा पण समाविष्ट आहे. आणि या नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे असं भगवंत या 20व्या श्लोकात 10व्या अध्यायातल्या सांगतात विभूती योगामध्ये. आणि इथं ते काय सांगतात, की त्या चंद्राचं तेज आहे ते मी आहे. तर हे आपण 10व्या अध्यायातल्या श्लोकाचा परामर्श याच्यात घेतला. त्याच्यानंतर पुढचा जो श्लोक आहे 13वा,
त्याचं वाचन आणि ज्ञानेश्वरीतल्या त्याच्या श्लोकांचं वाचन शेवडे वहिनींनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. हो. श्लोक 13वा. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. मी रिगालो असे भूतळी म्हणवनी समुद्र महाजळी हे पासूची ढेपुळी विरेचिना आणि भूतेही चराचरे हे धरितसे जिये अपारे तिये मीची धरी धरे रिगोनिया गगनी मी पंडुसुता चंद्राचे निमिसे अमृता भरला जालो चालता सरोवरू तेथुनी फाकती रश्मीकर ते पाट पेलुनी अपार सर्वौषधींचे आगर भरितू असे मी ऐसेनी सस्यादिका सकळा करी धान्य जाती सुकाळा हे अन्नद्वारा जिव्हाळा भूतजाता आणि निपजविले अन्ने तरी तैसे कैचे दीपन जेणे जिरुनी समाधान भोगती जीव. या श्लोकामध्ये शब्दशः अर्थ आपण जर बघायचा गेला तर भगवंत काय म्हणतात, गामाविश्यच भूतानी धारयाम्य हमोजसा पुष्णामि चौषधी सर्व सोमो भूत्वा रसात्मकः. अहम गाम आविश्य, च म्हणजे आणि, अहम म्हणजे मीच, गामाविश्य पृथ्वीमध्ये प्रवेश करून धारयाम्य हमोजसा, हा मोजसा असा शब्द नाही, ओजसा भूतानी धारयामी. ओजसा भूतानी धारयामी म्हणजे आपल्या शक्तीने सर्व भूतमात्रांना धारण करतो. गाम आविष्य म्हणजे पृथ्वीमध्ये प्रवेश करून, आणि च म्हणजे आणि रसात्मक सोमो भूत्वा रसात्मक सोम भूत्वा म्हणजे रसरूप चंद्रमा होऊन पुष्णामी चौषधी सर्व औषधी पुष्णामी म्हणजे सर्व औषधींचं पोषण करतो. तो कोण? तर तो मीच आहे असं भगवंत सांगतात. पुन्हा इथं थोडासा विभूती योगाचाच भाग आल्यासारखा आहे. एक्सटेंडेड विभूती योग म्हणता येईल काही श्लोकांना. मीच पृथ्वीमध्ये प्रवेश करून गामाविश्यच्या भूतानी धारयाम्य मोजसा, माझ्या शक्तीने सर्व भूतमात्रांना धारण करतो. आणि पुष्णामी चौषधी सर्व सोमो भूत्वा रसात्मका, सोम म्हणजे चंद्र आणि रसरूप चंद्रमा होऊन सर्व औषधींचे मी पोषण करतो. कसं औषधींचं पोषण करतो? रसरूप चंद्रमा होऊन, असं याच्यात परमेश्वरांनी म्हटलेलं आहे. काय म्हणायचं त्यांना? परमेश्वर म्हणजे स्वतःच अपरिमित असं वेगवेगळ्या शक्तींच्या सामर्थ्याने पृथ्वीमध्ये प्रवेश करून सर्व पृथ्वीला अंतर्बाह्य व्याप्त करतो. आणि सर्व जे काही असेल सगळ्या गोष्टी, भूतमात्र म्हणजे प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती सगळं, आदिजीव, प्रोटोझोआ, जे एकपेशीय, अनेकपेशीय, स्थावर, जंगम, या सगळ्यांना काय देतो? तो आधार देतो किंवा तो त्याचं अधिष्ठान बनतो. ज्याप्रमाणे पाणी मातीमध्ये संयोग पाहून स्वतःच्या स्नेहाने चिकटपणा निर्माण करते आणि मातीमध्ये घट्ट पकडून ठेवण्याची शक्ती प्राप्त करून देते, ती माती भिंतीवर मारली असता भिंतीला घट्ट चिकटून बसते. त्याचप्रमाणे परमेश्वराची शक्ती आहे किंवा माया शक्ती आहे असं म्हणता येईल. परमेश्वर या मायेमधून आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ही 5 महाभूते, पंचमहाभूते निर्माण करतो. आणि शेवटी तोच या मायाशक्तीच्या सामर्थ्याने पृथ्वीमध्ये अनुस्यूत होतो. पृथ्वीला अंतर्बाह्य व्याप्त करतो. अंतर्बाह्य त्याच्यात तो सामावून जातो. त्यामुळे पृथ्वीमधून निर्माण झालेल्या सर्व स्थावर जंगमादी भूतमात्रांना तो धारण करतो. त्याचा अर्थ भूतमात्रांना त्यांचं चलन वलन या सर्व ज्या क्रिया आहेत, सर्व प्रकारचे त्यांचे ऍक्टिव्हिटीज आहेत, त्यांचे व्यापार आहेत, त्यांचे उद्योग आहेत, ज्यांचे जे काही सगळे कृती आहेत, कार्य आहेत, त्या करण्यासाठी पृथ्वीला स्थिर असणं आवश्यक आहे. ती स्थिरता पृथ्वीमध्ये आणण्यासाठी मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून माझ्या शक्तीने हे घट्ट पकडून ठेवतो असं भगवंत सांगतात.
यालाच न्यूटनने नाव दिलंय लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. ही ग्रॅव्हिटी कशामुळे तयार होते, तर भगवंताचीच ही कृपा आहे. मीच पृथ्वीला निर्माण करून आधार देतो, म्हणून पृथ्वी ही माझी विभूती म्हणून पाहावं, असं भगवंत सांगतात. तसंच रसस्वरूप चंद्र होऊन पृथ्वीवरील सर्व औषधी वनस्पतींना आणि सर्व प्रकारचे जी धान्य आहेत, खाद्य आहेत, इटेबल्स आहेत, त्या सगळ्यांना पोषण, मूल्य देण्याचं काम कोण करतं, तर भगवंत करतात. चंद्राला रसाचा आगर म्हटलेलं बरं का. सर्व रसांचं आगर म्हणजे चंद्र. त्यामुळे औषधी वनस्पती चंद्राच्या प्रकाशामध्ये पुष्ट होतात किंवा शक्तिवान होतात. इतकंच नाही तर सगळे भाजीपाला असतो, तो पालेभाज्या असतात, धान्य सुद्धा चविष्ट होतात, स्वादिष्ट होतात किंवा त्यांच्यामध्ये शक्ती येते. त्यांच्यामध्ये एन्झाइम्स, मिनरल्स, विटॅमिन्स हे सगळे एनरिच होतात. त्याचं कारण हे सूर्य आणि हे सूर्य नाही सॉरी चंद्राचं जो शीतल रस हे होतं, प्रदान होतं, त्याच्यातनं ते तयार होतं किंवा ते कॅटलिस्ट म्हणून काम करत असावं, एक एन्झाईम म्हणून. पण त्या प्रकारे त्याचा उपयोग होतो आणि त्याच्यातनं या गोष्टी चांगल्या तयार होतात. म्हणून सर्व औषधी वनस्पतींच्या मध्ये प्रचंड शक्ती असते. पालेभाज्या, धान्यामध्ये सुद्धा शक्ती असते. प्रत्येकाला विशिष्ट प्रकारची चव पण असते. ही चव कोण देतं, तर भगवंत देतात. ही शक्ती, स्वाद, रसरशीतपणा सगळं परमेश्वराचीच शक्ती आहे. हे सर्व भूतमात्रांचं पोषण करतो, सर्व भूतमात्रांचं वर्धन करतो आणि सर्व भूतमात्रांचं रक्षण करतो. म्हणून रसात्मक चंद्र ही माझीच विभूती आहे, असं भगवंत सांगतात. अन्न हे माझंच स्वरूप आहे ऍक्च्युअली, असंही भगवंत सांगतात. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये आपण औषध घेताना किंवा अन्न खाताना रागाने, तिरस्काराने, तिटकाराने निंदा करून कधी अन्न सेवन करू नये आणि निंदा, राग, तिरस्कार करून अन्न बनवू पण नये. कारण त्याच्यामध्ये त्याच्या भावना हे इम्बाईब होतात किंवा हे होऊ शकतात. त्यामुळे अतिशय प्रेमाने, आनंदाने, जिव्हाळ्याने अन्न सेवन करावं असं म्हणलं जातं. अन्न ब्रह्मेति वंजनात. अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो. वदनी कवल घेता जाणीजे यज्ञ कर्म मानावं आणि त्या पद्धतीने अन्न सेवन करावं, असं आपण रोज ताटासमोर पहिला घास घेण्याच्या आधी म्हणतो, देवाला नमस्कार करतो. अन्नम न निंद्यात तद्वत्र व्रतम, असं श्रुतीमध्ये म्हटलेलं आहे. अन्नाची कधीही टीका करू नये, अन्नाची कधी निंदा करू नये, अन्नाला कधी कॉमेंट करू नये. आणि हे का जाणायला पाहिजे, कारण हा अन्न हे ब्रह्माचं स्वरूप आहे, पूर्ण ब्रह्म आहे. हे सगळं तयार झाले हे या भगवंताच्या कृपेने आणि भगवंताच्या मेहनतीने तयार झालेलं आहे. म्हणून या गोष्टीची निंदा न करता त्याचं सेवन करावं आणि ती शक्ती धारण करावी, असं भगवंत सुचवत असावेत. याच्यामध्ये अगदी शब्दशः सगळं सायन्सच्या याला आपण जर क्रायटेरियाला लावलं तर कधी कधी आपल्याला थोडंसं अँबिग्विटी किंवा थोडं कन्फ्युजन किंवा थोडंसं मानणं न मानणं असं होऊ शकतं, की हे असं कसं, हे कसं. पण आपण याच्यातला हेतू लक्षात घेऊया, की हे का सांगितलं असेल भगवंतानी, की बेसिकली अन्न तयार होताना पृथ्वीला पासून हवापासून, पाण्यापासून, पावसापासून, मातीपासून सर्वांची मेहनत आहे, शेतकऱ्याची मेहनत आहे. हे सगळं तयार होऊन आपल्यापर्यंत येऊन आपण त्याचं अग्नीचं त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे, पाण्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे, परत त्याच्यात सगळ्या रसांचं, मसाल्यांचं सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याच्यातनं सगळं तयार होऊन ते आपल्या पुढं येत असतं अन्न, आणि ते आपल्याला काय देत असतं, बल देत असतं. आपलं शरीर त्या अन्नाशिवाय चालूच शकत नाही. उपास करून आपण 4 दिवस, 8 दिवसाच्या पुढे जगूच शकत नाही. त्यामुळे इतकं त्याचं महत्व आहे. तो त्याच्यामधला हा ईश्वरी अंश जर आपण मानला, तर आपण त्याचं रिस्पेक्ट करू आणि त्याचा आनंदही घेऊ. त्याच्या सेवनाने आपण समाधानही आपल्याला होईल आणि आपल्या शरीर आणि मनाला त्याचा उपयोग होईल. म्हणून त्याचं निंदा नालस्ती करू नये आणि त्याच्यामध्ये भगवंत पाहावा, असं भगवंताची हेतू या सांगण्यामागे असावा, असं मी म्हणजे इंटरप्रेट करतो थोडंसं. कारण नाहीतर अगदी शब्दशः आपण सगळ्या सायन्सच्या पुस्तकांना आणि याला क्रायटेरिया लावला आणि इकडे वर्ड टू वर्ड अॅनालॉजी लावत बसलो, तर ते थोडंसं अवघड होतं.
पण हा जर अर्थ आपण असा घेतला तर मला वाटतं तो हेतू खूप चांगला आणि शुद्ध आणि फारच सुंदर आहे, असं आपण मानू शकतो. याबद्दल माऊली काय म्हणतात, ते काही श्लोक आहेत ते बघूयात आपण. मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी हे पासूनचे ढेंपुळी विरेचना. मी पृथ्वीच्या खाली प्रवेश केला आहे म्हणून समुद्राच्या महाजलाने हे पृथ्वीरूपी मातीचे ढेकूळ विरघळून जातच नाही. आता माऊली अजून थोडेसे काही प्रतिमा वेगळ्या अजून सांगतात त्याच्यात, की भगवंत सांगतो की मी पृथ्वीच्या खाली प्रवेश केलेला आहे, त्यामुळे समुद्राच्या इतकं प्रचंड समुद्राच्या लाटा असतात, इतका फोर्स असतो समुद्राच्या लाटेत, तरी सुद्धा खाली जमीन असते ती स्थिर असते, रॉक्स असतात ते स्थिर असतात, पाण्याखाली डोंगर असतात, शिखरं असतात ती स्थिर असतात, ती विरघळून जात नाहीत. ढेकुळासारखे मातीचे ढेकूळ विरघळून जात नाही. आणि भूते ही चराचरे हे धरीत असे जिये अपारे, तिये मीची धरी धरे रिगोनिया. आणि पृथ्वी ज्या असंख्य स्थावर जंगम भूतांना धारण करते, त्या सर्व भूतांना पृथ्वीत प्रवेश करून मीच धारण करतो, असं भगवंत सांगतात. गगनी मी पंडुसुता चंद्राचे नि मिसे अमृता भरला जालो चालता सरोवरू. अर्जुना, आकाशामध्ये चंद्राच्या रूपानं अमृताने भरलेले चालते बोलते सरोवर मी झालो. आणि हे सरोवर म्हणजे कसं अमृताचं, हा अमृत मी कुठं हे करतो, तर मी या सगळ्या अन्न धान्य सगळ्या या गोष्टींमध्ये ते मी पर्कोलेट करतो, असं भगवंत सांगतात. तेथून फाकती रश्मी कर ते पाट पेलुनी अपार सर्वौषधीचे आगर तरी तू असे मी. येथून त्या चंद्रापासून जी किरण पाकतात ती असंख्य वनस्पतींमध्ये ती ते जो त्यातलं जे पोषण असतं, ते न्यूट्रिशन असतं ते धारण करतात. ते सर्व वनस्पतींचे मळे मीच भरतो आहे. आणि या सगळ्या किरणांना, असंख्य ओघांना धारण कोण करतोय, तो मीच करतोय, असं भगवंत सांगतात. ऐसेनी सस्याधिका सकळा करी धान्य जाती सुकाळा दे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता. अशा तऱ्हेने मी सस्यादी सर्व धान्य जातींना विपुलता करतो आणि अन्नाच्या द्वारे सर्व प्राणी मात्रांना मी जीवन देत असतो, असं भगवंत सांगतात. सस्य हे एक धान्याच्या जातीचं नाव आहे. आणि निपजविले अन्न तरी तैसे कैचे दीपन जेणे जीवनी समाधान भोगिती जीव. आणि अन्न शिजवून तयार केले असताना ज्याच्या योगाने अन्न पचून जीव समाधान भोगतील, अशी जठराग्नीची प्रखरता कुठून आणायची. म्हणजे हे पुढच्या श्लोकाशी रिलेटेड असं माऊलींनी म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या सर्व गोष्टींना, न्यूट्रिएंट्सना तयार करणारा मी आहे, असं भगवंत त्याच्यात सांगतात. याच्यानंतर पुढचा 14वा श्लोक आहे, तो वहिनींनी वाचावा असं मी त्यांना विनंती करतो. श्लोक 14वा. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं. म्हणून प्राणी जाताचा घटी करुनी कंदावरी आगिठी दीप्ती जठरी किरीटी मीची झालो प्राणापानाचा जोड भाती फुंक फुंकोनिया अहोराती आटी तसे नेणो किती उदरा माझी शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे अत्का विदग्धे परी मीची गा चतुर्विधे अन्ने पची एवं मीची आघवे जना जीविते मीची जीवनी मुख्य साधन वन्ही ही मीची. आता ऐसिया ही वरी काई सांगो व्याप्तीची नवाई येथ दुजे नाहीची घेई सर्वत्र मी गा तरी कैसे नी पावेखे सदा सुखिये एके तिये दुःखे क्रांते भूते जैसे सगळीये पाटणी एकेची दीपे दिवे लावणी झाली आकान देखणी उरली एके ऐसी हन उखी विखी करीत आहाती मानसिकी तरी परिसतेही निकी शंका फेडी पै आघवा मीची असे येथ नाही कीर अनारिसे परी प्राणियांची या उल्हासे बुद्धी ऐसा
जैसे एकची आकाश ध्वनी वाद्य विशेषी अनानी वाजावे पडे भिन्नी नादांतरी का लोकचेष्टी वेगळाला जो हा एकची भानू उदयला तो अनानी परी गेला उपेगासी नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजवी आप तैसे परी म्हणले स्वरूप माझे जीवा आगा नेणा आणि चतुरा पुढा निळयांचा दुसरा नेणा सर्पत्वे जाला येरा सुखा लागी हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख तैसा सज्ञानासी मी सुख दुःख तो अज्ञानासी